तिथपर्यंत पोहोचता येते. तिथपर्यंत जाण्याची जी आत्मशक्ती आहे किंवा पात्रता आहे, योग्यता आहे, ती आम्हा सर्वांमध्ये विद्यमान आहे. ती प्राप्त करणे याच्याकरता सेवा साधना आणि त्यांनी सांगितलेला मार्ग आहे, नक्की त्यांची पूजा करण्याकरता. आणि म्हणून पहिल्या अध्यायामध्ये महाराजांनी ग्रामगीतेमध्ये जी त्याची म्हणजे फोड केलेली आहे ती यासाठी केलेली आहे की याच्याबद्दलचा तो भ्रम आपल्या डोक्यामध्ये आहे, तो भ्रम नष्ट होणं अत्यंत महत्वाचं. आपणची मंदिर मूर्ती पुजारी, आपणची पुष्पे होणी पूजा करी, आपणची देवरूपे अंतरी पावे भक्ता. आपणची मंदिर मूर्ती पुजारी, मंदिरे आपणच आहोत, त्याच्यातली मूर्ती आपणच आहोत आणि पूजा करायची पुजारी आपण. मंदिर कोणी निर्माण केलं? मूर्ती कोण बसवली? आणि पूजा कोण करते? मग आता देव माणसाच्या कंट्रोल मध्ये आहे की माणूस देवाच्या कंट्रोल मध्ये आहे? कोण कोणत्या ताब्यात आहे? देव माझ्या ताब्यात आहे, बरोबर. देव माणसाच्या ताब्यामध्ये आहे, खरंच आहे. म्हणून मोठ्या मोठ्या तीर्थक्षेत्राची परिस्थिती आहे. मोठे मंदिर तीर्थक्षेत्र जे आज ज्ञानाच्या ऐवजी राजकारणाचे पैसे कमवायचे अड्डे बनलेले आहेत, तिथं देवाची थोडीशी बी चालत नाही. देवालय बिलकुल हालाच नाही. थोडासा हाला कमी जास्त तर खबरदार, बिलकुल म्हणजे तो पुरा भक्ताच्या ताब्यामध्ये आहे. इथे मला सांगितलं की सर्व आपणच आहोत. आपणची पुष्पे होऊन पूजा करी. पूजा करणारी आपणच आहोत, त्याची पूजा करतो तो मांडलाही आपणच आहोत. आणि हे जे पुष्प आहे, फुल आहे, ठीक आहे, ते आपलेच आहे, आपण झाडं लावलेले आहे. पावे भक्ता म्हणजे भक्ती करणारे आपणच आहोत आणि आपल्या हृदयामध्ये पावणारे बी आपणच आहोत. मग काय बोललो? एवढंच आपल्याला याचाच जर साक्षात्कार झाला, एवढं जर समजलं तर काही बाकी राहिलं का समजासाठी? सांगा ना, जगात प्रश्न उडून का बोलता? तर प्रश्न आहे आपल्याला, दुःख आहे आपल्याला, जन्ममरण आहे आपल्याला. याचं मूळ कारण काय आहे? अज्ञान आहे. अज्ञानामुळे विकारे माजते, अज्ञानामुळे लाभते कुसंगती, अज्ञानामुळे दुरावते प्राप्ती, सत्य स्वरूप देवाची. हे अज्ञान आमच्यामध्ये आहे, हे आम्हाला समजत नाही, म्हणून दुःख आहे, म्हणून माया आहे, नाही तर काही